मला आयुष्यात छान काहीतरी करायचं आहे म्हणून मी हे काम करत आहे. मी माझ्या कामाबद्दल खूप खूप आभारी आहे, कारण त्याच्यामुळे मला पैसा मिळत आहे, माझ्या गरजा पूर्ण होत आहे, त्याबद्दल थँक्यू. हे जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा ते जे काम आहे किंवा तो जो मनी आपल्याकडे येणार आहे, तो त्याला आपण स्पिरिच्युअल मनी असं नाव दिलं होतं. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, इथं जे काही आपण अध्यात्म म्हणतो तिथं नाही जायचं आपल्याला. क्लिअर क्लिअर स्पिरिच्युअल म्हणजे मनातनं आनंदी राहणं, मनातनं समाधानी राहणं, मनातनं शांत राहणं म्हणजे खरी स्पिरिच्युअलिटी आहे. तर तुम्ही जे काम करताय ते मनातून तुम्ही त्याच्याबद्दल समाधानी आहात का, त्याबद्दल आनंदी आहात का, आणि त्या कामातून तुम्हाला जो पैसा मिळतोय त्याच्याबद्दल तुम्ही आनंदी आहात का. तर तुम्ही त्याला काय म्हणताय की मी एवढं काम करते, एवढी मेहनत करते, पण मला तितका मोबदला मिळत नाही आहे. म्हणजे काय करताय तुम्ही इथं, तुम्ही इथं त्या कामाला पण निगेटिव्हिटी देताय आणि त्या पैशाला पण निगेटिव्हिटी देताय. तर हे दोन्हीही देणं बंद करायचं. जर येत असेल तर त्याबद्दलचं जे काही निगेटिव्हिटी वाटते तुम्हाला, ठीक आहे, समोरच्यांकडून तुम्हाला ते येत नाही आहे कारण ते आपणच देत नाही म्हणून येत नाही, तर ती निगेटिव्हिटी लिहून फाडून टाकायची आणि आपल्याकडनं ते देण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, थोडा वेळ लागेल, पण ते होणार म्हणजे होणार. आता ते वेळ कशावरून लागेल, ते तुम्ही किती आतून मनापासून व्यक्त करताय त्याच्यावर डिपेंड राहणार आहे. तुम्ही मनापासून व्यक्त केलं तर ते समोरच्यापर्यंत पोहोचतं. मग त्याला पण तुमचं काम दिसेल, अच्छा ही किती मनापासून काम करत आहे, हिला म्हणजे मोबदला आपण अजून जास्त दिला गेला पाहिजे आपल्याकडनं, आपण कमी देतो, त्याला ते कळेल. आणि त्याला ते कळण्यासाठी आपल्यात बदलावं लागेल, त्याला ते करण्यासाठी आपण बदलावं लागेल, आपल्याकडनं ते चांगलं जावं लागेल. आपल्याकडनं चांगलं गेलं की आपोआप ते दिसतंच, समोरच्याला ते दिसतंच. थोडा वेळ लागेल, कोणाला लवकर दिसेल, कोणाला थोडं उशिरा दिसेल, पण ते दिसतं. आणि तेच तुम्हाला परत येणार म्हणजे येणारच. आपण काय करत असतो, आपण फक्त त्यांच्यात शंका, त्याच्यात निगेटिव्हिटी हेच सारखं देत असतो. पण त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी आपल्याला आपण बदलायला पाहिजे, किंवा आपल्यातनं ते जातंय हे लक्षातच येत नाही आपल्याला. तर आता आपण इथं आहोत हे आपण शिकतोय, म्हणून आपल्याला थोडंफार ते कळतंय की आपल्यातनं काय जातंय का. पटकन समोरच्याकडनं काही निगेटिव्ह जरी येत असेल तरी पटकन आपण लक्ष द्यायचं की आपल्यातनं काय जातंय का. त्याच गोष्टीबद्दल जरी नसेल जात तरी दुसऱ्या गोष्टीबद्दल जरी जात असेल तर ते कोणत्या तरी गोष्टीने आपल्याकडे परत येतच. तर त्याच गोष्टीबद्दल नसेल जात तरी दुसऱ्या कोणत्या गोष्टीबद्दल जात आहे का, कारण सगळ्यांचं एकमेकांशी इंटरकनेक्शन हे असतंच. तुम्ही कामाबद्दल जरी म्हणला तरी त्याच्यात तुमची हेल्थ आली, त्याच्यात तुमचा पैसा आला, सगळंच आलं ना त्याच्यामध्ये. तर सगळ्याशी संबंध असतो. ती एक गोष्ट असेल तरी त्याच्यामध्ये सगळ्याशी संबंध असतोच त्या गोष्टीचा. तर दुसरीकडनं कुठून निगेटिव्हिटी जाते का आपल्या मुलांना पण आपण सारखं तू हेच करत नाही, तू तेच करत नाही, असंच करतो तसंच करतो, हे जेव्हा सारखं बोलतो तर तेच तेच जास्त येत असतं. तर आपण हे निगेटिव्हिटी जे बोलतो तर ते का बोलतो की आपल्या आतमध्ये कुठंतरी ते आधीपासून आलेलं आहे. तर आपल्या ते आतमध्ये आहे का, आपल्या त्या सवयीमध्ये आहे का, कारण मुलं ही आपली कॉपी करत असतात. आपण स्वतःला चेक करायचं आधी, ते मुलांमध्ये आहे तर आपल्या आत कुठं आहे का ते. आणि जेव्हा तुम्ही आत बदलाल ना ते आपोआप सहज सरळ बदलणार आहे त्यांच्यामध्ये सुद्धा. त्यांना बदलायला तुम्ही जाऊ नका, तुम्ही बदला. तुम्ही बदलला ना तुमची कॉपी ते करणार आणि ते सहज बदलणार, त्यांना बदलायची गरजच नाही आहे.
पण आपण काय करतो, त्यांना काय सगळ्या व्यक्तींना आपल्या रिलेशनमधले जिथं काही असेल ते आपण बाहेरच्यांना बदलत बसतोय आतापर्यंत. आपल्याला बाहेरच्यांना बदलायचंच नाही आहे. हे जग खूप सुंदर आहे, स्वतःला हेच सांगायचं आहे. जग खूप सुंदर आहे, जगामध्ये खूप छान माणसं आहे, जगामध्ये भरपूर पैसा आहे. माझ्या हेल्थसाठी जे काही छान आहे ते सर्व निसर्गाने दिलेलं आहे, त्याबद्दल थँक्यू. हे जेव्हा तुम्ही बोलायला लागाल तर आपोआप तुम्हाला तसे परिस्थिती, तसे लोक आणि तशा घटना तुमच्या आयुष्यामध्ये येणारच. तर आपण इथं जो काम करतोय त्याच्यातनं सुद्धा जे येतंय, तर आपल्या कामाला आधी आपण प्रेम केलं पाहिजे, आपल्या कामाबद्दल आपण स्पिरिच्युअल झालं पाहिजे. तर आपल्याकडं जो मनी येणार आहे तो स्पिरिच्युअल येणार आहे, म्हणजे तो आपल्याला फक्त आनंद म्हणजे आनंदच देणार आहे. कारण मनीला सुद्धा आपण खूप निगेटिव्हिटी देत असतो, तर ती येणार नाही. ती आपोआप सहज चांगलंच येणार आणि त्या पैशाचा आपल्याला चांगल्या गोष्टीसाठीच उपयोग होणार आणि आपण त्यातूनही समाधानीच राहणार. तर इथं आधी आपल्या कामाबद्दल आपल्याला मनापासून प्रेम आलं पाहिजे, आभार आला पाहिजे. हे लक्ष ठेवायचं. त्याच्यासाठी आपली आधी हेल्थ छान पाहिजे. रोजचं जे काम आहे त्याच्यातून आपण स्वतःसाठी हे 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 द्यायचंच आहे, मला हे मला करायचंच आहे, हे इच्छा आधी सकाळी उठल्याबरोबर दर्शवायची आणि कामाला लागायचं. ओके. तर याच्यामध्ये कोणाला काही शंका असेल, काही असेल तर विचारू शकता. तर आजचा जो विषय होता हा महत्त्वाचा होता की तुमचं काम. मॅम इथे एक सांगा वाटतं, जेव्हा आपण सकाळी मिररमध्ये बघून आय लव्ह यू म्हणतो तेव्हा खरंच आपल्याला एक मिनिट छान स्माइल येते आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि सकाळी दिवसाची कामे सहज आणि सोप्या पद्धतीने होतात. ते तर आहेच. तुम्हाला जेव्हा स्माइल देऊन स्वतःला आय लव्ह यू म्हणता आलं तर तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला लागलेले आहात. कारण आरसा कधी खोटं बोलत नाही. आपण जगाला खोटं बोलू शकतो पण स्वतःला खोटं बोलू शकत नाही. ते आतमध्ये कुठंतरी बसलेलं असतं, तर ते क्लिअर करायचं आहे आपल्याला. जे आतमध्ये कुठं बसलेलं आहे ते त्याला पण काढायचं आहे आणि ते काढू शकतो. असं नाही आहे, इच्छा असेल तिथं सर्व काही शक्य आहे. इच्छाच नसेल तुमची तर तिथं काहीही होणार नाही. तर क्लिअर तुम्हाला इच्छा व्यक्त करणं तुमच्या खूप महत्त्वाचं आहे. इच्छा व्यक्त झाले की सर्व काही सहज होतं. म्हणजे सुप्रिया मॅम जे लिहित आहेत ते सुप्रिया मॅमनी व्यवस्थित फॉलो केलंय, जे जे काही आपण आतापर्यंत शिकलो. म्हणजे त्यांनी स्वतःला वेळ हा दिलेला आहे. त्यांना पण छोट्या 2 मुली आहेत. ते पण ह्याला जातात, कामाला जातात, जॉबला जातात, तरी पण त्याच्यातनं स्वतःसाठी वेळ देऊन हे करणं इम्पॉर्टंट आहे. कारण एक वेळ अशी यायला नको. आतापर्यंत ठीक आहे, आता आपल्याला माहीत नव्हतं ती गोष्ट वेगळी आहे. मग त्या एका लेवलला आलं की आपण काय करतो, मुलं मोठं झालेले असतात, सगळे आपापल्या कामात आहे, परत आपण एकटे राहतो. मग आपल्याला वाटतं मी त्यावेळेस हे केलं असतं बरं झालं असतं, आत्ता त्याचा उपयोग झाला असता, असं झालं असतं, तसं झालं. पण जी गोष्ट झालेली आहे ती घेऊन बसायचं नाही. भूतकाळात रमणं सोडून द्या. वर्तमानात काळात जगणं शिका. भविष्यात पण जायचं नाही आपल्याला, भूतकाळात पण जायचं नाही. वर्तमानात काळात जगण्याचं स्किल आपल्याकडं आलंच पाहिजे. कारण वर्तमान काळात तुम्ही ते जगाल तर तुमचं भविष्य सहज छान होणार. तुम्ही वर्तमान काळात जर खराब करत असाल तर तुमचं भविष्य कसं चांगलं होईल. कारण वर्तमान काळाचा एक एक दिवसच तुमचं भविष्य घडवत असतो. तर तुम्हाला हे जे स्किल आहे, हे जे शिकवलं गेलं आहे
ते तुम्हाला वर्तमान काळात यूज करायचं आहे. म्हणजे तुमचा वर्तमान काळ तुम्हाला बेस्ट करायचं आहे. आणि ते बेस्ट झालं की पुढचं भविष्य आपोआप बेस्टच होणार आहे. त्याच्याबद्दल इथं काळजी करायची गरजच नाही आहे तुम्हाला. पुढचा विचार करायचीच गरज नाही आहे. आत्ता मी काय बेस्ट करू शकते, आत्ता मला चांगलं काय करायचं आहे, आत्ता मी दुसऱ्यांसाठी चांगलं काय करू शकते, आत्ता मी स्वतःसाठी काय चांगलं करू शकते, एवढंच बघायचं आपल्याला इथं. मग दुसरे त्याला स्वार्थी म्हणू दे, काही म्हणू दे, आपल्याला माहिती आहे आपण काय करतो. जगाकडे लक्ष द्यायचं नाही, जग चांगलंच आहे. फक्त एवढंच सांगायचं स्वतः, मला चांगलं करायचं आहे, मी चांगलं करू शकते, मला चांगलं बघायचं आहे, मला चांगले अनुभव घ्यायचे आहेत, मी जे काही करते ते मला चांगलं करायचं. एवढ्याच गोष्टीकडे लक्ष द्यायचं आपलं. आणि ह्या गोष्टी सवयीत आणण्यासाठी तुम्हाला त्या प्रॅक्टिसमध्ये आणाव्या लागतील. म्हणजे करून बघाव्या लागतील सारखं सारखं सारखं. तेव्हा तुम्हाला त्या प्रॅक्टिसमध्ये येतील आणि रोज त्या तुम्ही सहज करू शकणार आहे मग. ओके, चला, थँक्यू सो मच. चला, 2 मिनटं आहेत. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा.